या ठिकाणी मंचावर आगमन झालेलं आहे। मी दशरथ अर्जुन शेठ गायकर आणि ग्रामस्थ मंडळ कासप यांच्या वतीनं आदरणीय हरिभक्तीपरायण इंदुरीकर महाराज यांचं मनःपूर्वक स्वागत करीत आहे। ते तुमचं माझं अंतरलय झालंय। हा हे काढून घ्यायला लागत होते, कशाला लावलं ते बाकडे घे सोडून दे, ती लाकडं सोड, पकवात सारखी कर। मंडप डेकोरेटरला विनंती आहे की समोरचे बॅरिकेटिंग आहे ते आपण बाजूला करायचं आहे। या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचा सोहळा या ठिकाणी कासप नगरीमध्ये संपन्न होतोय आणि या अखंड हरिनाम सप्ताहाचं औचित्य साधून आदरणीय इंदुरीकर महाराजांचं कीर्तन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। इकडे लक्ष दे, झालं चालू झालं नाही माहिती। रामकृष्ण हरे हरे राम हरि 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 रूप पाहतालो जनी सुख झालं कृष्ण गोविंद वाची सदगत जपा आधी वाची सदगत जपा Hare
मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरीची करुणा येईल तुझी हरीची करुणा येईल तुझी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एकतत्व ते इको बिको सगळं काढून टाकते. एकतत्व एकतत्व नाम दृढधरी म्हणा ऋषी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचे ती सद्गत जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वायानिक पंथा जाशील झनी ज्ञानदेव मौन जप माळांतरी धरोनी श्री हरी जपे सद हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करो प्रथमा
नमन नमन पांडुरंगा करो प्रथमाना मना दुसरे चरण सदा ऋषी करुणा येईल तुझे ते नाम सपेरे रामकृष्ण गोविंद वाचे ते सद्गत आधी नामावरते तत्व नाही रे अन्यथा वायानिक बनता जाशील ज्ञानदेव मौन जपमाळांतरे दरोणी श्री हरी जपे सदा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे विठाला विठाला माझ्या थोडा दोष आहे मला लोक जवळ लागत आहे त्याच्यामुळे हा घोटाळा आहे ही खोड आहे माई ते हे थोडं सरकवलं तरी सिद्धी महाराज कमी होईल ती तुकाराम तुकाराम नामा घेता राहू दे भेटायला आवाज दे तुम्ही दोघं जण खाली बसा ती लाल लाईट चालू राहिली त्याची बंद कर ती लाल लाईट ए बरे तू खुर्चीवर जा ती कॅमेऱ्यातली लाल लाईट चालू आहे बघ अरे इकडे माया का बघ ना ती लाल लाईट बंद कर बाकी कॅमेरा चालू दे आणि पलीकडचा अहो फक्त लाईट बंद कर सांगितली कॅमेरा 22 लाव ना तू अजून तुला कोण नाही म्हणलं फक्त ती लाल लाईट वरची किलिंग बंद हा तिचं हा तीच ती चमकती ती केली ना बस खाली आता निवांत तुझी बंद कर ती बंद करा बंद हा मग खाली बसा तुम्ही ती उभे नका राहू कीर्तन ती टेबलाच्या खाली उतरा खुर्चीच पाहिजे जमीन गेली तर चालत उतर खाली खाली उतर पार तुम्ही उतरा खाली नाही तर हळूच द्याल बटन दाबून उतरा खाली ते समोरच्या तुमचे बी का तुम्ही बसले बसले ना लाईव्ह करून जगात जसे पंचमहाभूत आहेत जगामध्ये जसे पंच प्राण आहेत तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे शरीर आहे पंचमहाभूताचं आहे जग हे पंचमहाभूताचं आहे तसं वारकरी संप्रदाय हे 5 संत म्हणजे संप्रदायाचा प्राण आहे त्यातलं पहिलं नाव आहे ज्ञान देव शब्द नीट घ्या ज्ञान देव ज्ञानच देव ही 99% लोकांची शंका आहे का बा आमच्या घरात तर शेजारी आहेत आम्हाला भाजीला तेल नाही आणि ही माणसं रात्रंदिवस पितात तरी टॉपला आहे त्याचं उत्तर ऐका उत्तर ऐका पापी माणसांनी किती जरी इस्टेट कमावली तर त्याच्यावर जळू नका त्याचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा यांचा शेवट वाईट आहे वाईट त्याचे उत्तर ओवी क्लिअर करा अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे इथं त्रिपुटी आहे त्रिपुटी ऐका अभ्यास केला तर ज्ञान आणि ज्ञान आलं तर ध्यान पुन्हा उलट आहे रियाज केला तर पखवाद
प्रॅक्टिस केली तर गायन, पुस्तक उचकलं तर कीर्तन, नम्रता ठेवली तर लक्ष्मी, लीनता ठेवली तर व्यापार, आणि कष्ट केले तर भाकर. फुकाट खायचे दिवस 20 तारखेला संपले. पुन्हा 29 पर्यंत फुकाट नाही. पुन्हा तीच ववी. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पण 10व्या अध्यायाची ओवी या ओवीला थोडी उलटी आहे. 10व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. बायका पोरं सोडा आणि बोंबलत हिंडा, देव भेटला नाही. उपवास करणाऱ्याला तर कधीच देव भेटत नाही. आठवड्यातून एखादा उपवास केला तर ठीक आहे, महिनाभर श्रावण. ही मनोरुग्ण लोक आहेत, ही चक्रम लोक आहेत उपवास करणारी. तुम्ही म्हणाल का म्हणले असं? 3रा अध्याय वाचा. तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतर न भजावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. 3ऱ्या अध्यायानं डायरेक्ट सांगितलंय तुम्हाला. आतापर्यंत एकच ओवी सांगतो, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पण 10व्या अध्यायात असं म्हणणं आहे, संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची वस्ती आहे. आता माझं उलट आहे, माझं उलट आहे. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. बस तुम्ही उठा बरं, देतो उठा. तुम्ही त्या तिकडे जाऊन बसा, त्यांना एक खुर्ची द्या. ते इथं काय नीट बसणार नाही. विठाला विठाला चप्पल जोड पाहायचा. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळेल, नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसणार नाही. आणि 3री सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तक उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय संबंध? आणि तुला पटावं म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? तुला पटवा अथवा आमचा काय संबंध आहे? हे 3 गोष्टी पाळायच्या. अभंगाला सुरुवात. आता 2 कीर्तन करायची आहेत आपल्याला. एक अखंड हरिनाम सप्त्याचा पहिला दिवस आहे, ते एक कीर्तन करायचंय. आणि गायकर साहेबाचं अभिष्ट चिंतन आहे, ते एक कीर्तन करायचंय. दोन्ही कीर्तन संगच अभंगाला सुरुवात. पहिल्या दिवसाच्या कीर्तनाला नामपर अभंग घ्यावा लागतो का? उत्तर 18वा अध्याय. मंदिर पूर्ण होईल पण कळस चढला तर, नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल पण 16वा कस लागला तर, वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर, आणि सप्ताह सुरू होईल पण नामपर कीर्तन झालं तर. फायनल. पुन्हा गोलवालच करायचं. चला 18वा अध्याय म्हणतो मंदिरावर कळस चढला. आता मंदिराचं काम बोला जा संपलं. 2 नदी सागराला मिळाली, तिचं वाहन. पाऊस पडला, पाणी आलं, वड्याला आलं, नाल्याला गेलं, नदीला गेलं, नदीला गेलं, धरणात गेलं, धरणातून गेलं, सागराला गेलं. सागराला नदी मिळाल्यामुळे तिचं नाव बदललं. नदी हे नाव तिला राहिलं नाही. मग या जीवानं जर अखंड भजन केलं तर याचं जीव हे नाव संपतं आणि देव नाव सुरू होतं. तुकामणी गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एक विधान. नदी सागराला मिळाली, वाहन संपलं. पुन्हा वृक्षाला फळ आलं
का त्याचं जीवन संपलं. आता बोलायचं पटकन. एक वृक्ष असा आहे त्याला फळही नाही आणि फुलंही नाही. त्या वृक्षाचं नाव अध्याय नंबर 15 ववी नंबर 54 मध्ये आहे. हत्सर वांज आहे, त्याला फळ नाही. हे बघ ते चाललंय, हे गाडी घे, बंगला बांध, बायको कर, पोरग पैदा कर, ते मोठं कर, त्याला नोकरी लाव, त्याची बायको करून दे, नातू पाय, अटॅक येऊ दे, शुगर वाढू दे, बीपी वाढू दे, पोरांना हाणू दे, सुनानं खसखू दे, मरू दे. हे कायमचं चाललं, त्यात काही नवीन नाही. नवीन काय नाही. हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काही इतिहास नाही. का बा त्याचं कौतुक करायसारखं काही नाही. गाडी घेतली, जमीन विकली म्हणून घेतली, काय नवीन काय त्याचं? त्यात काय नवीन आहे? हॅलो, मला 40,000 पगार आहे, 10 लाख भरले, 10 लाखाचं व्याज 40,000 आहे. तुला अक्कल कुठे? तुला अक्कल नव्हती म्हणून तो साहेबा का सांभाळायला दिले. साहेब मुदल वापरितो आणि याच तुला देतो. हॅलो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. तू एकटाच ना रे अख्ख्या गावात. अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होतात रंग बदलून. पोरग पालतं पडायला लागलं का टेटसला, पोर उतानं पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला. तुही ही गाडी घेणं, बंगले बांधणे हा काय पराक्रम नाही, माळकरी होणं हा पराक्रम आहे. धन्य आम्ही जन्मा दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. आम्ही जन्मा दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, विठोबाचे झालो, विठोबाचे झालो. बस, त्या झाडाचं नाव आहे वांस. आता लागलं बरं का करंट. झाडाचं नाव गेलं बाबांना, वांस. आणि त्या वांस झाडाचं नाव काय? संसार. संसार. सरपंच होणे काय पराक्रम आहे. 80% ग्रामपंचायत सदस्यांना जर ग्रामसेवकनं इंग्रजी शिवी दिली तर ते वन्स मोर म्हणाय बसले, अशी परिस्थिती आहे. काही कळत नाही लोकांना महाराज. ही लोक फक्त कपडे घालून येतात यात आणि मिली नाही म्हणून जिवंत आहेत, नाही तर काही कळत नाही, काही नाही. धडके बाज. आता हे फक्त मी एक कलियुग आहे, पाप्याला किंमत आहे म्हणून चाललंय, नाही तर लोकांना काही कळत नाही, काही नाही. हे गाडी, बंगला, बायका, पोरं हे काही एवढं विशेष नाही. माळकरी होणं हे विशेष आहे, वारकरी होणं हे विशेष आहे, आणि भजन चांगलं करणं हे विशेष आहे. हे जाऊ दे, हे होईल. आजीबाई म्हणते मी गेलो, पप्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्याची बिस्किटं खातील, तू काय पप्याची चिंता करते? तू गेले ना, पप्यावर काय फरक पडला? उलटे पप्याचे बिस्किटं वाचले. काही गेलं नाही, काही गेलं नाही. रामकृष्ण आले गेले ते नाही, जग का ओसची पडले जनपळ भर म्हणतील हाय हाय. जगाला तुमचं काही घेणं नाही. जग लोक तुम्हाला सीझन कोणतं आहे? वांस. त्या वांस झाडाचं नाव संसार. आणि वांस नावाच्या झाडाला पाणी घातल्यामुळं खाली काय गेलं? खाली काय गेलं? बोलत जा, काय गेलं? मुळ्या. मग वांस नावाचं झाड आहे, त्याला अज्ञान नावाची मुळे आहे. आणि आज सगळी लोक अज्ञानात आहे. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणन, मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा घडी आहे. मी ग्रामपंचायत सदस्य आहे, तू पुरा येडा आहे, येडा. तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लावले बावळ्या. तू सदस्य नाही. तुझा गेम केला गावाने 13 लाखाला, तुझ्या ध्यानातच आलं नाही. कोण नाही आहे. आणि ही कोणती मुळे? अज्ञान. बोलत जात पुढे लय अवघड आहे. आता शिकत सुरुवात झाली. झाड कोणतं आहे? वांस. त्याला मुळी कोणती आहे? अज्ञान. आणि अज्ञान मुळीला 4 कोंबे आहेत. ऐका कोणते? एक, मी, तू, तुझं, माझं. मी. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती, त्याने तिसरी केली असती, त्याला काय अडचण? माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे.
तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे इकून आलाय तेव्हा इकडं काय पराक्रम करायचा? वाज एक एक करण लागला आता तुम्हाला. झाड वांज आहे, त्याला मुळी अज्ञान. फॅस फिट बसलं कीर्तन. आणि अज्ञान मुलीला कोण 4 आहे. मी तू तुझं त्या बाबळीपासून या बाबळी पोत. हा इकडली अख्खी इकीन तू जिरीन. तू जिरावली नाही ना, मी माझ्या बापाचा नाही. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे? मी तू तुझं माझं ह्या काय झाल्या मुळ्या. आता मुळीच्या वर काय येईल? खोड. झाड कोणतं आहे? वांस. मुळी कोणती आहे? अज्ञान. मुळीला कोंब किती आहेत? 4. आणि त्या 4 कोमाला अहंकार नावाचं खोड आहे. अहंकार. आणि आज सगळ्या लोकांना काय झालंय? अहंकार. आणि अहंकार नावाच्या खोड्याला वर काय येतील? याला अरे खोड्याच्या वर काय येतील? शाळेतले बोर कितीला आहे तू? तू तू 8वी. फुल पाहिलं का? फुल पाहिलं का? फुल. तुमचा काय संबंध? तू शेजारचा कितीला आहे रे? 4थी 7वी. सिमी का मराठी? सिमी. बापाच्या बायको टिंबटिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात? या चित्र आहे. चला झाड कोणतं आहे? वांस. त्याला मुळी कोणती आहे? अज्ञान. अज्ञान मुळीला कोंब किती आहेत? 4. त्याच्यावर काय आलंय? खोड. त्या खोडाला फांद्या आल्यात 12. मूळ गेलं खाली, वर आलं खोड. खोडाला आल्या एब्र्या खोडाला आल्या पटापटा बोल्या फांद्या. आणि त्या फांद्या किती आहेत? 12. ऐका एक एक फांदी. आता हे झाड आहे बर का. पहिली फांदी आहे काम. काम. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, शरीरात काम तयार झाला आणि तो जर कंट्रोल झाला नाही तर विद्वान माणसं सुद्धा बर्बाद होतात. याला कारण ऐका. 7 कारण याला ऐका. 1 कामाला वय नाही. 2 कामाला जात नाही. 3 कामाला नाथ नाही. 4 कामाला कुळ नाही. 5 कामाला शील नाही. 6 कामाला काळवेळ नाही. आणि 7 कामाला लाज नाही. तुमचं ते डोकंच बंद झालं. अजून 10 मिनिटात बधीर व्हाल तुम्ही. काम येतो. अंगाची घाण सुटलेल्या स्त्रीशी संग करण्यासाठी पराशर ऋषीने सूर्याला थांबवलं, पण शरीरातला काम कंट्रोल आला नाही. आणि काम कसा तयार होतो? नीट ऐका बसलेली माणसं. शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. आणि पाप पहिल्यांदा डोळ्यात तयार होतं. आणि डोळ्यात पाप तयार झालं का डोळे काही करीत नाही, म्हणून ते पाप मनाला सांगितलं जातं. आणि मन 10 इंद्रियाला खवळून देतं. आणि इंद्रिय एकदा खवळले की दुसरा अध्याय सांगतो, हा स्वभावच पाही इंद्रियाचा. हेच इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करती, तरले न तरती विशेषंदो. इंद्रिय विषयाकडे धावले का इंद्रिय ताब्यात राहत नाही. आणि हाच प्रश्न अर्जुनानं 3ऱ्या अध्यायात देवाला विचारला होता. विद्वान माणसं सुद्धा कधी कधी येडेवाणी का वागतात? त्याचं उत्तर देवाने अर्जुनाला 3ऱ्या अध्यायात दिलंय. ज्ञाने विण नासिले बुद्धी भेदासी आले. यांच्या ज्ञानाचा यांना अहंकार झाला, यांची बुद्धी भ्रष्ट झाली. आणि हे इंद्रियाच्या अंकित गेल्यामुळे यांचं वाटोळं झालं. नीट ऐका. काम येतो. काम. आणि कामाला वय नाहीये, कामाला जात नाहीये, कामाला कुळ नाहीये. तुम्ही अभ्यास करा. ह्या 3 वर्षात सगळे पळून जाणारे पोरी अल्पवयीन आहेत. 13 ते 18. आणि एकही पोरगी विद्वान पोराबरोबर कधी पळून गेली नाही. पोरीचं वैशिष्ट्य आहे, पोरगी प्रेम करताना हुशार पोरावर कधीच करणार नाही. असा जगात नियम नाही का पोरगी टॉपच्या पोराच्या नादी लागली. पोरगी नादी लागताना भंगरीच पोराच्या लागली. सापडून देतो पण तुम्ही रडू नका. पोलिसाचा निरोप येतो, मुलगी सापडली. बाप पोलीस स्टेशनला जातो, पोलिसाच्या पाया पडतो. बापाच्या डोळ्यातल्या पडल्या धराच्या पोलिसाच्या पायावर पडतात. आणि बाप म्हणतो मी आयुष्यात सगळं विकेल पण माझी मुलगी दुःखी करणार नाही.
ती पोरगी पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे, दुश्मन आहे माझा बाप. ज्यानं बल्यानं म्हणालं तर पलटी करून घातलं तो बाप मुलीचा दुश्मन आहे. ज्या भावानं बहिणीच्या रक्त लग्नासाठी ज्या बाय मुलीच्या बहिणीच्या लग्नात मुलाला भावाला नाचायचं होतं म्हणून त्याने नवा शर्ट कपाटात ठेवला. बहिणीच्या लग्नात त्याला बुटं घालायचे होते पण त्याने बुटं लपून ठेवली. तीच बहीण मूर्ख पोराच्या नादी लागली तर भावाची जिंदगी बर्बाद झाली. हे मी बोलत नाही, याच कामानं पहिली धडक मारली, धडक मारली, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा. तेरा बप्पा तेरा, तेरा बप्पा तेरा, बप्पा तेरा, तेरा बप्पा तेरा. इंद्र चंद्र सितारा, चंद्र सितारा, चंद्र सितारा, विराजे रे. तो केवळ बचाना, तो केवळ बचाना, केवळ बचाना, नागविले बहुत याच्यामध्ये मोक्षदा एकादशी येते, याच्यामध्ये दत्त जयंती येते आणि त्या महिन्यातला पहिला दिवस आहे आजचा. पाया पडतो तुमच्या. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काय 2-4 तास लागत नाही. राग आकडा 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. काय खून करायला बरं केला खून. आता एखाद्याला म्हणलं तुला 10 लाख देतो कीर्तन संपल्यावर इंदुरीकर बोकस बघशील तो. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. समजा बोकसला पैसे खर्चाची कवा खर्च. वाईट वागून करायचं काय? किती दिवस राहायचंय? किती दिवस राहायचंय तुम्हाला? अरे पुन्हा संधी नाहीये महाराज, एकदाच राहायचंय. उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही, आपण संध्याकाळी घरी जाऊ याची गॅरंटी नाही. हे मारामाऱ्या भाऊबंत्या दुश्मन्यांचं करायचं काय? बरं काय कमावणार आहे तुम्ही संघ? काय कमावणार आहे? 2 वर्षापूर्वी महाराज कोरोना झाला तर कपाट भर नोटा ज्यांच्या घरात होत्या त्यांच्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाही. तुम्ही कमावलं काय? काय कमावलं बोला? अरे ज्या मुलासाठी तुम्ही इस्टेट कवली तो मुलगा सुद्धा तुमच्या अंत्यविधीला आला नाही. ज्या मुलीचं लग्न तुम्ही कर्ज करून दिलं ती मुलगी सुद्धा तुमच्या अंत्यविधीला आली नाही. आणि ज्या बायकोला तुम्ही पळून आणून लव्ह मॅरेज करून लफड्यानं बायको पळून आणली त्या बायकोने तुम्हाला कुत्र्यावानी फेकून चपाती दिली पण तिने हातात चपाती दिली नाही. तुम्ही तुमच्यासाठी तुमचा बाप हल्ला. काय घेऊन बसले तुम्ही? पाया पडतो राग आकडा. याच्यावर तुमचं काय मत आहे? फार दिवस थोडे आहेत महाराज. कली पिसाळलाय, मृत्यूचं प्रमाण वाढलंय, वय कमी झालंय. अजून 5 वर्षाने शेवटचा माणूस 70 वर्षाचा राहील. माणसं जगणार नाही.
नाही आता जर एम न्यायला आला आता इथं तर याच्यातले निम्मे जायला तयार आहेत, इतके वैतागलेत लोक. बोला तुमचं काय मत आहे? तो एम येणार नाही आता कीर्तन असल्यामुळं. पण अभ्यास करा तुम्ही, आज दिवस तसे राहिले नाहीत का? याला एक आणि एकमेव कारण भजन कमी झालंय आणि अहंकार वाढलाय. नामाशी बिनमुख तोडणार आणि भजन कमी झाल्यामुळं दया कमी झाली आणि दया कमी झाल्यामुळं माणुसकी कमी झाली आणि माणुसकी कमी झाल्यामुळं राक्षसी विचार डोक्यात घुसले. बेफाम जनता झाली, बेफाम काही करतील लोक. काही पेपर तुम्ही वाचूच वाटत नाही, टीव्ही पाहूच वाटत नाही, चांगलं नाहीच. आणि याला एकमेव कारण क्रोध आकळा. तुमचं काय मत आहे? किती फांद्या झाल्या? 2. पहिली काम, दुसरं क्रोध, तिसरी लोभ. हा जगातली सगळी भांडणं लोभापायी आहे. हे ते वरती त्या मानानं गायकर पाटलाचं कौतुक करावं का एकत्रित कुटुंब आहे. हे आदर्श आहे. आणि आता आपलं कीर्तन गायकर पाटलानं वाढदिवसाला ठेवलंय, 100वा सुद्धा तुमचा होणार. आणि एकत्र कुटुंब टिकवणं आजकाल एवढं सोपं नाही. पुरुष 100 सांभाळू शकतो, माणूस 100. पुरुष एक माणूस सांभाळू शकतो, पण एक माणूस, मी काहीच म्हणलो नाही बरं का, तुम्हीच म्हणले, एक माणूस एक काय सांभाळू शकत नाही. एक माणूस 100 माणसं सांभाळू शकतो, पण एक माणूस करेक्ट बायको सांभाळू शकत नाही. माणूस वेळेला जर चांगला पिसाळला ना, वाघी नाकळू शकतो. आता तुम्ही मी निर्लज्ज आहे म्हणून घरी मुकामाल जातोय ना, तर आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणीच वाईट बोलेल नाही, तरी आपण त्याच घरी मुकामाल आहे. आता जर एखाद्या नसतं इथं म्हणलं ना, टाळ नीट वाजव, हा पहा टाळ, तुम्ही पुन्हा देवळात येणार नाही. आणि आपली बायको आपल्याला 2 पोरं झाल्यावर म्हणती तुमच्यात गाढवात फरक नाही, तरी आपण म्हणतो हे खरंय भाऊ, काय वाटत नाही. अभ्यास करा. पहिला काम, दुसरा क्रोध, तिसरा लोभ. 3 झाले बरं का फांद्या, 16 फांद्या आहेत. 4 मत. मोटरसायकलवर चालला, कुत्र्याला लाथ हाणीन. पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढीन. आम्हाला पाहिलं का खाकारा टाकीतो. मोटरसायकलवर जर चौघ बसले ना, मागचं कॅरेज वर बसत आहे, कॅरेज वर तांगड्या फाकेल, धडकलं मेलं. आणि त्याच्या दाव्याला इंद्रिकेचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी दाव्या? ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरी? काय दिवस आले? हसण्याच्या गोष्टी नाहीये या, फक्त घरी गेल्यावर विचार करायच्या गोष्टी आहे. 30 वर्ष मी लोकांच्या शिव्या खात आलो, थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्यात. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा एकच गुण आहे, फक्त खरं बोलतो. आणि ह्या जगाला खरं चालत नाही, खरं राग येतो लोकांना. आज हसायच्या गोष्टी राहिल्या नाही, बोलण्यावारी नेऊ नका. 40% शाळेतले पोरं मोबाईल करील कोण? एवढी वाईट परिस्थिती समाजाची झाली. गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याला म्हणावं म्हणून दाखव, त्याला अध्यक्ष करणारा नाही लाज वाटत नाही. कोण करील हरिपाठ? हा विनोद समजू नका, हा विनोद आहे. आज 40% शाळेतले पोरं 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत आणि 10% लोक शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेत. हसायच्या गोष्टी राहिल्या नाही महाराज. बापांवर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. कर्ज आहे पोरावर, बापावर नाहीये वो कर्ज. त्याने म्हशी वळल्या रे, 12 तास भाताची आवनी केली
तर भाताची लागवड करताना त्याचे पाय सडले रे, पाय सडले. वर घोंगडी घेत होता, घोंगडी इरलं होतं, इरल्यातलं पाणी घोंगडीत जात होतं आणि घोंगडीतलं पाणी डोक्यात जात होतं. 12 म्हशी म्हातारा खंडीनं वळीत होता. खंडीनं, पूर्वी आकड्यानं म्हशी नव्हत्या, खंडीनं. आज म्हशी वळून बापानं संसार केला. पोरानं मोबाईल हप्त्यावर घेतलाय, पोरानं गाडी हप्त्यावर घेतली. बापानं मोबाईलचं दुकान टाकून दिलं, मोबाईल शॉपिंग. त्यानं गेम खेळायला सुरुवात केली. 4,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान विकलं. दुकान विकलेली 2 जण माया पुढे बसलेत आता. लाजा वाटत नाही, लाजा. मजा हाणल्या पोऱ्यानं, कर्ज काढलं बापानं. आणि लोड फेडायचं कर्ज, लोड कोणच्यावर आला? बापावर. आणि ही पोराची बाजू घेती. ही शहाणी, ही घर सुधारायला निघली. ही म्हणती कर्ज भरून टाका, उद्या आपल्या पप्पूने जर काही बरं वाईट केलं तर आपल्या इस्टेटला काय आग लावायची. त्यानं 3 गुंठे इकली, कर्ज भरलं. पप्पू प्यायला लागला. आई म्हणली पिऊ द्या, कुठं कायम पेतोय. आता 20 तारखेपासून त्याला थेंब नाही. आता बसलाय थोबाड वासून. काय त्याचं घेऊन बसले. आज पोरं बिघडवण्यामध्ये आईचा 90% वाटा आहे. तुमचं मत काय याच्यावर? तुम्ही काहीच बोला. इतकी ही दिसती फक्त अशी. आणि हिला पोराचे सगळे चाळे माहीत असतात. पोरग दारू पितं हिला माहित आहे, पोराला प्रियशी हिला माहित आहे, पोरग पोरीच्या नादी लागलं हिला माहित आहे. पण हिनं पोराला म्हणायचं त्याचं ऐकू नको. त्याचं म्हणजे येतो गोष्ट खरी आहे का खोटी आहे सांग. महाराज वाईट वाटल सांगूनच टाकतो. मी रोज सांगतो कीर्तनात, पुरुष मंडळी, महिला मंडळ, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. मी फक्त उभा आणि तुम्ही बसेल. आज आम्ही तुम्हाला थोडंसं वाईट बोलतो, आम्हाला फायदा नाहीये. फक्त आपल्या माणसांनी बोललं पाहिजे. याच्यापेक्षा काय आमचा हेतू आहे? आम्हाला काय तुमच्या मतदारसंघात उभं राहायचं आहे का? तुमच्याशी काय आमचं खुटलंय का? काही काम आहे? फक्त आपली माणसं बर्बाद झालीत, त्याला आपण बनवलं पाहिजे, एवढंच आपलं मत असतं. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची लोकांना वाईट आमचा एकच हेतू आहे महाराज, फक्त आपली माणसं बदलावा. नाही तर काय तुमचा माझा संबंध आहे? काय माई म्हैस तुमच्या घासात येणार आहे? फक्त तळतळ कशाची येते सांगू एका मिनिटात. या 4 वर्षामध्ये बाप जिवंत आहे, मुलगा गेला. गेला हो, मुलगा गेला, बाप जिवंत आहे, मुलगा गेला. चित्र आहे का नाही बोला? बाप जिवंत आहे, मुलगा गेला. आई जिवंत आहे, मुलगा गेला. गेला मुलगा. मुलाच्या प्रेतावर बाप डोकं ठेवून रडतो. हो, बाप डोकं ठेवून रडत आणि आई मुलाच्या प्रेताला पाणी पाजते. ही स्थिती आहे. एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं, त्या महिला मंडळ त्या प्रेताजवळ त्याची लहानारी पोरं उड्या हाणतात. उड्या. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली. ती पोर आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात? आई सांग, सांग आई सांग. आणि तेच प्रेत रस्त्याने घेऊन जाताना पोर विचारतात, आई
माझ्या बाबाला बांधून कुणं चालवलं लोकांनी सांग आई. आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला विचारतात आई पेटला माझा बाप आई पेटला माझा बाप आई पेटला. आई म्हणते तुझा बाबा देवा घरी गेलाय तुझा बाबा मेला नाही. ती पोरग पाठ करतं सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं त्याला विचारतात तू आज खेळायत का नाही. माझा बाबा देवा घरी गेलाय. कसायाला गाय देणं दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. मला भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत. भांडे विकून लुगडे विकले ह्या नालायकांनी बायकांची लुगडे. दळायला गेला दळणच शिकलं. तुमचं काय मत आहे. आणि कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय त्याला बोलवायचं नाही परत. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मग कळेल तुला काय भानगड आहे. एवढी वाईट परिस्थिती समाजाची झाली. आणि याला एक आणि एकमेव कारण मोबाईलचा गैरवापर दारू आणि जुगार. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का बोला. आणि या सगळ्याला खतपाणी घरातून पांघरून टाकायचं पोराच्या अपराधावर आणि ईश्वरासारख्या नवऱ्याला कायम कमी लेखायचं. हा नियम. मुला देखत नवऱ्याचा अपमान करायचा आणि मुला देखत नवऱ्याची बाजू कमी करायची. आणि बोलायचं कोणी नाही त्यांना. त्यांनी बोलायचं नाही त्यांना कोणी बोलायचं नाही. महिला मंडळ तुम्ही निरीक्षण केलं नाही. हे बिचारे एवढे माझ्यासमोर बसलेत ना तुम्हाला अजून नवऱ्याची किंमत नाही कळली. महिला मंडळ तुमचं लग्न होण्याच्या अगोदर तो गरिबीत लढला. गरिबी झाल्यावर त्याचं लग्न झालं तर त्याची आई गेली. आज मला सांगा महिला मंडळ तुम्ही तरी पोराच्या आधारावर जगू शकता. तुम्ही मुलीच्या आधारावर जगू शकता. आज तुमच्या नवऱ्याला भावाचा आधार नाहीये. तुमच्या नवऱ्याला बहिणीचा आधार नाहीये. तुम्ही सोडून त्याला आधार कोणाचा आहे मला सांगा. त्याला पाणी देणाऱ्या तुम्हीच आहात. तो आजारी पडला तर त्याला औषध देणाऱ्या तुम्हीच आहात. आणि त्याचं दुखत असलं तर मायेने विचारपूस करणाऱ्या तुम्हीच आहात. त्याची आई गेली रे त्याची आई गेली. त्याचा बाप गेला आहे. त्याचा भाऊ दुश्मन आहे. त्यानं गरिबीत आयुष्य काढलंय. निदान मुलाबाळांच्या जीवावर त्याच्या गालावर हसू तर राहू द्या. काय त्याला अपेक्षा आहे. दिवसभर बाजारात गेला तर त्यानं पाण्याची बाटली 10 रुपयाची विकत घेतली नाही. बाजारात गेला तर त्यानं मिसळ पाव खाऊन दिवस काढले. आणि मुलीची फी भरायची तर त्यानं स्वतःच्या बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले पण मुलं अडाणी ठुले नाहीत. आज त्याचा जर घरात अपमान होत असेल तर तुम्ही जीवनामध्ये कमवलं काय कमवलं. कोणाला विमान न्यायला आलंय स्वर्गात आणि कोण वर जाणार आहे. वरच्या भाषा आणतात कशाला तुम्ही निरीक्षण करा. पहिला काम आहे. दुसरा क्रोध आहे. तिसरा लोभ आहे. चौथा मद आहे. पाचवा मत्सर आहे आणि 6वा अहंकार आहे. किती फांद्या झाल्या 6. आता किती राहिल्या 6. आशा इच्छा तृष्णा मनष्णा आणि तितिक्षा. या 12 फांद्या आहेत. म्हणून एक वाक्य सांगून टाकतो. अज्ञानाची मुळी तोडा अहंकाराचं खोड कापस. तुझ्या विभूतींची गंती होणार नाही. तू फक्त माझ्या पुढे एकदा उभा राहिला ना देवा मी तुला अगरबत्त्या लावितच बसणार नाही कधी रे. निवृत्ती दादा मी तुला अगरबत्ती लावितच बसणार नाही. गुरुच्या फोटोला अगरबत्ती लावान आहार घाला ही हलकट कामं मी करणार नाही. माझ्या हृदयाचा चौरंग करून त्याच्यावर तुला ठेवेल. वा चौफाळून हृदय आपले वरी बैसवी पावले श्री गुरूंची. मी तुमचे पाय माझ्या हृदयात ठेवे. ज्ञानेश्वरी मध्ये वाचणाऱ्यांच्या माहितीमध्ये सांगतो 2च शब्द थोडे खालच्या दर्जाचे आहेत. एरवी तरी मी मूर्खू एक शब्द आहे आणि अजून एक शब्द आहे गावंडिया. नाही तर अख्ख्या ज्ञानेश्वरीत सगळे शब्द कोवळे. हे 2 शब्द थोडे राट आहेत. मूर्ख आणि गावंडिया अख्ख्या शब्दात बरं का. पण शिव्यांचा खजिना जर तुम्हाला पाहायचा असेल तर गाथ्यामध्ये शिव्यांचा खजिना आहे. गाथ्यातल्या शिव्या जर कीर्तनकारानं कीर्तनात सांगितल्या तर कीर्तन संपल्यावर त्याचा मर्डर होऊ शकतो.
एवढ्या भयानक शिव्या आहे. मग मला एकानं शंका घेतली, तुकाराम महाराजांनी शिव्या का दिल्या? त्याचं उत्तर आहे, ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे आणि गाथ्याचा अधिकारी वेगळा आहे. ज्ञानी माणूस ज्ञानेश्वरीचा अधिकार आहे आणि सर्वसामान्य जीव गाथ्याचा अधिकारी आहे. आणि गाथ्यामध्ये सर्वसामान्य माणसाला सलई मऊ सांगून जमत नाही, त्याचं कानफाड फोडूनच सांगितलं पाहिजे, म्हणून शिव्या आहे. बाळा कॅडबरी खाऊ नये, बाळा ए बाळा मॅगी खाऊ नये. ऐकशील तू? ऐकशील? असं तुझा गाल वाढला आणि पाठीवर थाप टाकली, बाळा मॅगी वाईट असते बरं, खाशील तू? बंद करशील मॅगी? बंद करशील? नाही. आणि निबार ठेवून जर सांगितलं तुला, बाळा ती घाण आहे खाऊ नये, तर तू खाशील? नाही. मग मी पहिली सांगितली ती ज्ञानेश्वरी आहे आणि नंतर सांगितलं तो गाथा आहे. बाळा काय ओवी लिहिली नारोबारायण महाराज, काठी येते अंगाला, प्रभू तुम्ही काय बोलायचंय. आणि ते ज्ञानोबाराय म्हणतात दशरथ पाटलांच्या वाढदिवसाला आणि सप्त्याला, अरे तत्व पाळा, एक तत्व एक तत्व आणि थोडी अंतकरणात दया राहू द्या. भाऊ भाऊ, भाऊजाई भाऊजाई, मुलं बाळ यांच्याबद्दल दया ठेवा. आणि ज्याचं अंतकरण दयाळू आहे त्यालाच हरिपाठाचा अधिकार आहे. असं कोणी उठायचं नाही हे काय, कारण हरिपाठात 27 अभंग आहे. हरी हा शब्द 108 वेळा आलाय, म्हणून माळीच्या माळकऱ्याच्या माळ्यात 108 म्हणायची माळ आहे. आणि हरिपाठात ज्ञानेश्वरीतला फरक एका मिनिटात सांगतो. 80% कीर्तनकारांचं असं म्हणणं आहे की हरिपाठ सोपा आहे, तुम्ही चक्रम आहात. ज्ञानेश्वरीपेक्षा 10 पट हरिपाठ अवघड आहे. आता काय झालं, आपल्या गायनात संगीत आहे, वाजवण्यात संगीत आहे, आणि त्या संगीतात तो हरिपाठ लागतोय कानाला गोड, त्याच्यामुळं त्याचा अर्थ कळत नाही आणि बेफाम हरिपाठ झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्याला असं वाटतं हरिपाठ हा हा हा. अजून महाराष्ट्रातल्या एकाही कीर्तनकाराला माझ्या सगट हरिपाठाची एक ओळ कळायला एक जन्म लागेल. आता तुम्ही कवा हरिपाठ करणार सांगा? त्याच्या पुढचं ऐकल्यावर तो डोकंच बंद होईल तुमचं. जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ आहे. हे रामायण महाभारत शिवपुराण फिराण आलंय आपल्याकडे बरंच. आता शिवपुराण लय उठलंय आपल्याकडे आता. आणि महाराष्ट्राची एवढी वाईट परिस्थिती झाली, 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे आणि शिवपुराण सांगणारा बाहेरचा आहे. काय आपल्या लोकांना वाईट दिवस आले. ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात किती आहेत? 5. आणि शिवपुराण सांगणारा कुठला आहे? आणि तो येऊन आपल्याकडे शिवपुराण सांगतोय आणि आमचं आळंदी आहे जुनं शिवपीठ आहे. आता कोण बोलल यांना? या जगात जो खरा बोलून तो सकाळ पोत राहीन का? या जगात खरा बोलला त्याचा सकाळपर्यंत गेम. या जगात खरं कोणी बोलायचं नाही. बोलला का त्याची बातमी, बोलला का तो गुत कशात तरी गुतवायचाच, तो परत काढलाच नाही पाहिजे. नाही तर काय गरज आहे महाराष्ट्रातल्या माणसाला काशीला जायची? काय गरज आहे? अहो शिवपीठ हे आणि ज्ञानाबाई तिथं. आता हे कोण सांगेल यांना? अरे जगात सगळी तीर्थ आहे, पण त्र्यंबकेश्वर तीर्थांचा राजा आहे. सकळ ये तीर्थे
काहीच गरज नाही. आज गायक वादक गुणजन मंडपवाले माई सिस्टमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये श्रीमान आदरणीय दशरथ अर्जुन शेठ गायकर, ग्रामस्थ मंडळ कासब, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टमवाले या वाढदिवसाला आणि अखंडानंद सप्त्याला शुभेच्छा देताना माझ्या 5-6 गोष्टी जरा काळजीपूर्वक ऐका. एक, पाया पडतो तुमच्या, हे कीर्तन रागाचं आहे, हे कीर्तन थोडं झोंबात आहे. माझं आतून प्रेम आहे, वरून शब्द वाईट आहे आणि तुम्हाला तेच गोड लागत. तुम्हाला येतो राग, बाबा काही बोलतो, काही नाही बोलत, तुमच्या हिताचं बोलतो. काही बोलायला मला काय करायचं तुमच्याशी. फक्त एक तळतळ ती दशरथ पाटलांच्या अभिष्टचिंतनाला, त्यांचा थोडा जगण्याचा आदर्श एकत्रित कुटुंबाचा घ्या. पण 2-4 वाक्य सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा. शरीर थकल्यावर ह्या जगात काहीच खरं नाही. खिशातला पैसा ना अंगातली ताकद गेली ना तर तुम्ही पैदा केलेलेच तुमचे दुश्मन होतील. बाकी जगात वेळ कोण नाही. काय मत आहे तुमचं? तुम्हाला वाटतं मी युवक प्रमुख आहे, गट प्रमुख आहे, तालुका प्रमुख आहे, विभाग प्रमुख आहे, मला लोक मानित्या बिनित्या. हा तुला झालेला बावळाटपणाचा भ्रम आहे. लोक कोणालाच मानती नाही. लोक बाप उचलून आपटी त्या, तुम्हाला कशाला मानते? आणि लोक फक्त तोंडावर गोड बोलतात. इंदुरीकरचे 7 वाक्य ऐका. अंगातली ताकद जपून वापरा. तुमचं काय मत आहे? मारामाऱ्या करायला आणि टपरे पेटवायला कशाला अंग लग? अंगातली वाकर धर्मासाठी वापरा. अंगातली ताकद गायची. जरा 3रा अध्याय उचका. अंगातली ताकद धर्मासाठी वापरा. या टपऱ्या बिपऱ्या पेटवायला काला नादी लागत तुम्ही. आणि काय तुम्हाला पुरस्कार देणारे कोण? किली दंगल तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये राहणार. खुर्च्या फेकल्या, जखम कोणाला झाली? तुम्हाला. जे त्यासाठी फेकले तो आलता, त्याने तुम्हाला 2 रुपये दिले नाही. दवाखान्याचं बिल भरलं, तो फक्त तुम्हाला सदिच्छा भेट द्यायला आलते. किती ठिकाणी तुमच्या बरगाड्या मोडल्या आणि त्याचा फोटो आला. यांनी सदिच्छा भेट दिली. तुझ्या बरगाड्या मोडणाराचा फोटो नाही आला. 2 गटातल्या कार्यकर्त्यांमध्ये थडाथडा झाला. खुर्च्या फेकल्या, बाकडे हाणली, बरगाड्या मोडल्या, मोबाईल फेकून दिली. बातमी पडली, कॅमेरावाले बाकडे हाणली, बरगाड्या मोडल्या, मोबाईल फेकून दिली. बातमी पडली, कॅमेरावाले आले, स्माईल स्माईल झालं, सगळं झालं. ॲडमिट केलं आणि भेटणारा आला, त्याचा फोटो आला. तुम्ही खाटाव तसेच बिनबिड्या वडीत पडेल होते, तुमचा फोटो नाही आला. तुम्हाला कोणी सांगितलं हे रिकामे उद्योग करायला? अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा हाणतो. तुमच्याकडे किती नोट आहे? किती नोट आहे? किती आहे तुमच्याकडं? 6 धाबे, 9 पंप, 3 बार म्हणजे शेट समजवतो का तू स्वतःला? शेट आहे का तू? शेट आहे? 105 TMCचं जायकवाडी कोरडं पडलं होतं. तुझ्याकडे किती नोट आहे? त्याच्या पुढचं ऐकलं का? समुद्रावर फिरायला जाणाऱ्याला पाण्याची बाटली घरून न्यावं लागते, एवढं ध्यानात ठेवा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. पैशाला खातं कोण? अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. आणि एकदा जर लक्ष्मी फिरली तुमची तर परत सापडत नाही. महाराजांनी फुकाट नाही पाय धरले, पाय लक्ष्मीचे. ते काही येडे नाहीत, गरुडाचे पाय. आणि तुम्ही आपल्या बावळाटवानी 100 रुपये जास्त झाले का कापून टाकेन, फडवून टाकेन. आपल्या 20 रुपयाची नोट हातात काढतो. कोंबडी खात नाही कुत्र्याला. अरे काय भाषा आहे? लक्ष्मी येते. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. 2 झाले बरं का. 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 सेकंद सुद्धा बोगस घालू नका. भजने बिजने. हरिपाठ संपला काकडा करा, काकडा संपला टीव्ही पहा, टीव्ही संपला पुस्तक वाचित बसा. व्यायाम करा, ध्यान करा, काम आपलं प्रामाणिकपणे करा. 1 सेकंद सुद्धा बोंबलत घालू नका. 3-3 तास लोक मोबाईल पाहतात. ही चक्रम लोक आहेत. सारखी बोटं चालतात घेण्या देण्याची. ही मनोरुग्ण लोक आहेत. अंगातली ताकद जपून वापरा. आणि दशरथ पाटील ध्यानात ठेवा, तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला शत्रू नाही. त्यांनी असा मुलगा जन्माला घेतला.
आणि दुसरं कौतुक सगळ्यात त्यांच्या पत्नीचं केलं पाहिजे, त्यांनी हा माणूस सांभाळला. याचं कारण आहे पतीला जागेवर आणून त्याला मोठं करण्याची ताकद बायको दे. मग नवऱ्याचे जितके गुण गायले जातात ना तितके बाई आहेत की इथं? आहे का? इकडे पुढे म्हटलं वा 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 भाग्यवान आहे तुम्ही का तुम्हाला असा मालक मिळाला. नावच दशरथ आहे म्हणजे तुम्हाला कौशल्य म्हणायला काय हरकत. हो दशरथाचा अर्थ कळला पण तुम्हाला. रामात दशरथाचा राम नाही, याच्यातला राम सांगू का एका मिनिटात. इथून वर इंद्रिय 5 आणि इथून खाली 5, 5 आणि 5 10 दशरथ. दशरथ दशरथ हा दशरथ आहे. आणि या रथरथाला नशिबाने ती बाई का तिनं रामाला जन्म देणारी कौशल्य झाली. रथात आग गुंतून दशरथाला मातीत घालणारी काही नाही झाली. म्हणून दशरथाच्या बायकांची नावं किती सुंदर आहेत. कौशल्या, सुमित्रा. कौशल्य याचा अर्थ सद्बुद्धी, सुमित्रा याचा अर्थ सुविद्या, आणि कुबुद्धी म्हणजे काही. कुबुद्धी भरमिष्ठ झालेली बाई होती ती. तुम्ही सुद्धा घरात मध्ये सावध राहत जा. सगळंच बायकोला सांगत नाही बसायचं. गपचिप राय मावळा डोळ्याने घरात गेलं का अख्खं भुकतो. अख्खं भुकू नये कधी. वाटलं तर येड्या बाबलीला सांगावं, इकडं सांगू नये. आणि यानं ज्याला सांगितलं त्याला टेटस ठेवायची गरज नाही. हा बिन ऑनलाईन कार्यक्रम आहे. याला काय सांगायची गरज. म्हणजे आपल्याकडं कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही टीव्हीत. आणि ती म्हणती हे मला पोषण देते. आता मी म्हणतो देव दे, पण तू लावी ती कुठं तू. काय चाललंय ह्या जगात. आंधळ दळीत आहे, कुत्र पीठ खाते. आता फेऱ्या लवळी लावून जर माणसं गोरे होत असते, मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेऱ्या लवली झोपलोच असतो ना. आता काय बोलायचंय मला. 50% लोकांनी फक्त मेकअप आणि कपड्यातच इस्टेट घालवली, खायलाच नाही. आता एवढे बसलेत नाही, एवढे यांना खायला नाही. खोबरं नाही, खारका नाही, इडली, ठोस, डोस, बर्गर, सर्गर, वर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी, कच्ची दाबेली. मग पक्की कुठे? शर्टिंग करीत येतात, पाणीपुरी खात्यात. डांबरीला पाणीपुरी काय दरिद्री आवला दे. 6 रुपयाला 30 रुपयाला 6 पुऱ्या आहेत भिकाऱ्यावानी. तो म्हणतो काय थोडं चेंज. शब्द त्यांचा जेव्हा का थोडं चेंज. चला मग चेंज. 1,500 रुपये बिल झालं चेंज. 1,500 रुपये बिल झाल्यामुळं त्याला टेन्शन आलं. त्यानं येतानाच 90 आणली चेंज. आणि आल्याबरोबर तिच्या 2-4 ठेवून दिल्या चेंज. इतकी दरिद्री लोक आहेत. तुझ्या नादानच मी हॉटेलला गेलो, रुपया नाही राहिला खिशात. हो चलायचंच, जीवनात आनंद तरी कधी लुटावा. फ्रीज उघड, आनंद लुटायचा ना, मग फ्रीज उघड आणि ते खोकल्याचं औषध घे. लोक जेवत नाही घरी. आणि त्याच्यामुळं हे पांढऱ्या पिशी, तांबड्या पिशी, हे जे झालं ना रोग, तांबड्या आणि पांढऱ्या पिशीच नव्हत्या पहिलं हो. आता हे बाबांचं वय 70 झालं, कवा पिशी आहे. 80 झाले कवा पिशी. हे आता निघल्यात. पांढऱ्या कमी झाल्या का तांबड्या भरा, तांबड्या काढा, पांढऱ्या भरा, पांढऱ्या भरा, तांबड्या काढा, दोन्ही भरा, उचला त्याला. हे पिशीन काय. आता जर डॉक्टर आणले ना कीर्तनात डॉक्टर, आणि एवढ्या महिला जर चेक केल्या ना, 40 महिला येडा निघतील याच्यात. येड्या कशामुळं माहिती का? या मालिकांपायी. त्या मालिकांनी पार घराचा तमाशा केला. बरं आकलीचा पत्ता नाही. मालिका काय सांगते? सर्व पात्र काल्पनिक आहेत आणि खरं ठरलं तर तो योगायोग आहे. हे पाहतात मालिका. आणि मालिका पाहून नवऱ्याला म्हणते का हो कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता.
आणि आज ती दुसऱ्याच बाबा संग आहे. मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळल्यावर काय होईल हो? तो म्हणला ते मरू दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांगते, बाकीचं मरू. घरात टीव्ही, मोबाईल, शाळेतले पोरं सरळ बसा, बडे बडे सावधान. सावधान म्हणजे तंगड्यावर करतो का? मी सावधान म्हणतोय, तू तंगड्या फाकीतोय. साव, रिलॅक्स. साव, सावधान आहे काही. रिलॅक्स. तू कितीला रे? हा, 8वीला. घड्याळाला काटे किती? 3. सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकवतो? एकही नाही. तुला घड्याळ बंद आहे का काय? ही स्थिती आहे. चला तुम्ही 5 जण आहे बऱ्या. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. पुष्पा झुकेगा नाही. करेक्ट. आवाज कमी येतोय. आणि आता एक आलंय ना नवीन, आली झुमकेवाली पोर. करेक्ट. आणि आता पार अख्ख्या ग्राउंडवर ऐकू गेलं पाहिजे. आला आला पाटलाचा. आवाज कमी येतोय. आला आला पाटलाचा, त्याने घाटात केलाय. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि आता. हे मी बोललो असतो तर तुम्ही माझी बातमीच केली असती. इंदुरीकरांनी मुलांच्या भावना दुखवल्या. आता यांचं काय करायचं करा. हो, अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. तुम्ही चांगले आहात तर शत्रू नाही. तुम्ही जर चांगलं झालं तरच शत्रू आहे. आणि जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. दशरथ पाटलांचा, गायकर पाटलांचा 100वा सुद्धा आपल्याकडून व्हावा हीच प्रार्थना. त्यांचं कुटुंब अजून एकत्र राहावं आणि आपलं कीर्तन ठुले म्हणल्यावर राहणार. सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. या ठिकाणी हरिभक्तीपरायण आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख यांचं सुश्राव्य कीर्तन झालं. समाज प्रबोधनाचं पवित्र कार्य ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या कीर्तनातून होत असतं. आज निश्चितपणे सांगायला अभिमान वाटतो की दशरथ गायकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं अशा पद्धतीचा कार्यक्रम राबवून एक प्रकारे आदर्श निर्माण करून दिलेला आहे. अन्यथा वाढदिवस म्हटलं की आपण पार्ट्या जोडणं, फिरायला जाणं, खरेदी करणं याच्या पलीकडे आपली मानसिकता नसते. मात्र त्याही पलीकडे जाऊन हिंदू धर्माची पताका सर्वदूर फडकावी आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा, त्याचबरोबर प्रत्येकाच्या मुखी हरिनाम यावं, यासाठी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन या ठिकाणी आयोजित करून अर्जुन शेठ गायकर आणि त्यांच्या परिवारानं एक उत्तम असा आदर्श घालून दिला. त्याबद्दल गायकर परिवाराचे मनःपूर्वक आभार मानायला हवेत. या ठिकाणी शिक्षणाधिकारी आदरणीय नाळे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी नाळे साहेबांचे मनापासून आभार. माननीय M.K. गडगे हे दशरथ गायकर यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. मी M.K. गडगे यांचे मनापासून आभार मानतो.
त्याचबरोबर वडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य संदेश मालकर यांचेही मनापासून आभार. येत्या शुक्रवारपासून म्हणजे 6 डिसेंबर 2024 ते 13 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये जनता विद्यालयाच्या मैदानावर श्री तुकाराम गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. वारकरी सांप्रदायिक प्रसारक मंडळ रसायनी पाताळगंगा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या हरिनाम सप्ताहामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि अखंड हरिनाम जपावं अशी विनंती सर्व भाविक भक्तांना करीत आहोत. रायगड जिल्हा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय नाळे साहेब दशरथ गायकर यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. मी नाळे साहेबांचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर माननीय श्री तानाजी पाटील यांचेही मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर सन्माननीय कृष्णा शिर्के माजी उपसभापती मी त्यांचेही मनापासून आभार मानतो गायकर परिवाराच्या वतीनं. त्याचबरोबर माननीय श्री विनोद डाकी चिंद्रन हायस्कूलचे शिक्षक माननीय श्री विनोद नंदू दादा म्युझिक लावा सनई वगैरे. मी पुन्हा एकदा आपण सर्वांना नम्र निवेदन करू इच्छितो की अमृततुल्य चहा आपली प्रतीक्षा करतोय. आज जरा थंडीचा कडाका कमी आहे पण तरीही चहाचा आस्वाद घ्या अशी विनंती गायकर परिवाराच्या वतीनं करतो. आणि भोजनाची व्यवस्था ही अर्जुन शेठ गायकर यांच्या निवासस्थानी अर्थात दशरथ गायकर यांच्या निवासस्थानी करण्यात आलेली आहे. तेव्हा आपण त्या भोजनाचाही लाभ घ्यावा अशी विनंती आहे. दशरथ गायकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आता सुरू होणार आहे. तेव्हा माझी विनंती आहे त्यांच्या चाहत्यांना की कृपया आपण स्टेज समोर जमायचं आहे. दशरथ गायकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आता संपन्न होतोय. तत्पूर्वी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची गर्दी मंचावर उसळलेली आहे. त्या सगळ्यांचे मी गायकर परिवाराच्या वतीनं मनापासून आभार मानतो. त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना नम्र निवेदन करतो की भोजनाची व्यवस्था अर्जुन शेठ गायकर यांच्या निवासस्थानी करण्यात आलेली आहे. नंदू दादा हॅपी बर्थडेचं ते गाणं काढून ठेवा. कराओके रेडी. अब एक दशरथ भाई एक मिनिट. एक मिनिट थांबा. सर्वप्रथम मी हरीश साहेब मोकल यांचं आभार व्यक्त करतो. तर हे बघा वाढदिवस साजरा करत असताना आपण काय असतं जी मेणबत्ती आहे ती विझवतो
पण मेणबत्ती वाढदिवसाला विझवायची नसते, तर ती प्रकाश लावायचा असतो. कृपया करून सर्वांना विनंती का केक कापून झाल्यानंतर आपल्या टाळ्यांच्या जयघोषात त्यांचा खरोखर त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. धन्यवाद मोकल साहेब. धन्यवाद. एक मिनिट. आत्ताच या ठिकाणी हरिभक्त महाराज इंदुरकर महाराजांचं कीर्तन संपलेलं आहे आणि अभिष्ट चिंतन सोहळा आदरणीय दशरथ गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. खऱ्या अर्थानं आपण आज हे ऐकलं पाहिजे की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. इंदुरीकर महाराज म्हणाले की असा पोरगा जन्माला यावं की ज्या मुलाने हा कुटुंब एकत्र ठेवलं. खरं तर मनी सर्वांना होता येतं, परंतु मनी एकत्र ठेवणारा, धागा निर्माण करणारा माणूस निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून हा दशरथ गायकर यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं हे खरोखर सत्य या ठिकाणी जगाला सांगणारे, महाराष्ट्राला सांगणारे इंदुरकर महाराजांनी या ठिकाणी वक्तव्य व्यतीत केलेलं आहे. आणि म्हणून दशरथ गायकर यांनी प्रत्येक वेळी वाढदिवसानिमित्तानं काहीतरी वेगळं करत असतात. मागच्या वाढदिवसाला वडिलांनी काहीतरी द्यावं अशी अपेक्षा मुलाला असते, पण तिथं चित्र वेगळं होतं. मुलांनी बापाला एक शानकार बक्षीस दिली होती आणि यावेळी चित्र वेगळं आहे. यावेळी एका भावाने एका भावाला, खरं तर बारक्या भावाने मोठ्या भावाला वाढदिवसानिमित्तानं भेटवस्तू द्यायची असते, पण मोठ्या भावाने त्याच्या वाढदिवसामध्ये गारवा साथ. अरे आम्ही बघितलं ना आमच्या संकटामध्ये, आमच्या वाईट गोष्टीमध्ये, आमच्या आनंदामध्ये. अरे माझ्याच नव्हे तर संपूर्ण कासप गाव असेल आणि इतर या कासप गावाच्या परिसरामध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती सांगेल की दशरथ गायकर कसा आहे. आणि दशरथ गायकरचे कौतुक अनेक लोक करतील, पण मी मित्र म्हणून नाही, पण मी एक त्याचा भाव म्हणून सांगतो. दशरथ गायकरचं नेचर, दशरथ गायकरचा स्वभाव आणि मामाचा प्रेम भाच्यानी इथं व्यक्त केलेला आहे. आणि त्यांनी हात दाखवावं, आपल्या हातावर मामाचं चित्र काढलेलं आहे. असा मामाचा आणि भाच्याचा प्रेम या ठिकाणी व्यक्त होताना आज आकाश कांबळे सुद्धा या ठिकाणी आहे. अरे इथं जाती धर्माचा कुठला राजकारण नाही, इथं भावनेचा राजकारण आहे. आणि म्हणून आजच्या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. अरे अर्जुन शेठ गायकर साहेब, आपण हात वर करा. असा मुलगा तुमच्या पोटी जन्माला आलेला आहे आणि अशा मुलाने आदर्श, अशा बापाचा आदर्श घ्यावा. आणि दशरथ गायकरचा खरोखर, आणि ही खरी या ठिकाणी ज्या फटाक्या वाजतात ना, हा पुरावा साक्ष देतोय. आणि या सर्वांच्या साक्षीनं आपण केक कापावं अशी आपणास विनंती करत आहे. बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, क्या मिसाल दो मैं तेरी नाम लो मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए
हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू। औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता। मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता। जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बाहर खुद कहलाए, हर कली का दिल धड़काए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा। तारों ने गगन से तुझको ये प्याम भेजा। दुआ है ये खुदा करे ऐ शौक तुझको, चांद की उम्र लग जाए, आए तो कयामत आए। असा वाढदिवस या ठिकाणी दशरथ गायकर यांचा संपन्न झाला। पुन्हा एकदा सांगायला आनंद वाटतो की पार्ट्या जोडणं किंवा फिरायला जाणं यापेक्षा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातल्या त्यात सुवर्ण कांचन योग की समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित होणं हा एक उत्तम आदर्श दशरथ गायकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं घालून दिला। मी गायकर परिवाराचे विशेषतः अर्जुन शेठ गायकर, त्यांचे सुपुत्र दशरथ गायकर आणि ज्यांनी सावलीप्रमाणे दशरथ गायकर यांना साथ दिली त्या आमच्या ताई चित्राताई गायकर, माजी सभापती पंचायत समिती पनवेल, यांचेही मी मनापासून आभार मानतो। एक उत्तम वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला। दशरथ गायकर यांना शुभेच्छा देण्यासाठी पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय जयम म्हात्रे साहेब, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय नारायण शेठ गरज साहेब, उपसभापती सन्माननीय सुनीलजी सोनावळे, त्याचबरोबर सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि वारकरी संप्रदायाचे अनेक दिग्गज, अनेक कीर्तनकार या ठिकाणी आले। त्या सगळ्यांचे आणि या ठिकाणी बसलेल्या तमाम श्रोत्यांचे मी गायकर परिवाराच्या वतीनं आणि कासब ग्रामकारी यांचेही मनापासून आभार। स्क्रीन लावणारे आमचे रुपेश कोळी यांचेही मनापासून आभार मानतो। मंडप डेकोरेटर साई इव्हेंट मोपाडा यांचेही मी मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दाखवणारे समर्थ लाईव्ह अँड साऊंड इव्हेंट यांचेही मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर ओमकार साऊंडचे सुद्धा साऊंड आणि लाईट बरोबर ना, ओमकार साऊंड आणि लाईटचे सुद्धा मनापासून आभार मानतो गायकर परिवाराच्या वतीनं। दशरथ गायकर यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या प्रत्येक मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी मी मानतो। पुन्हा एकदा मंडप डेकोरेटरचेही आभार मानतो आणि विनंती करतो सर्वांना की आपण जर भोजन करावयाचं असेल तर अर्जुन शेठ गायकर यांच्या घराकडे चलावं।
आमचे साऊंड इंजिनियर नंदू वाघमारे, ओमकार साऊंड अँड लाईट्स यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. धन्यवाद. गाणी होत असताना आणि आमच्या बोलण्याचा योग वाशिवली गावामधून हिरू पाटील साहेब आलेले आहेत. दशरथजी गायकर यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी. एकनाथ पाटील, आपल्या ह्या ठिकाणी धन्यवाद. आपल्याला
चमन से तुझको है सलाम भेजा, तारों ने गगन से तुझको ये प्याम भेजा। दुआ है ये खुदा करे ऐ शौक तुझको, चांद की उम्र लग जाए, आए तो कयामत आए, तू जिए हजारों साल ये मेरी है
बहार बुध कहलाए, हर कली का दिल धड़काए, तू जिए हजारों